ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है अशा आशयाचे पोस्टर मागील काही दिवसात लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनीच पाहिले। लोकसभेच्या पूर्वी आम्ही हे करू, आम्ही ते करू, आमच्यामुळे ही कामे झाली, आमच्यामुळे ती कामे झाली असे मोठ्या दिमाखात बोलणारे पुढारी जनतेच्या हातावर किती तुरा ठेवतात हे आज घडलेल्या या एका घटनेमुळे सिद्ध झालं आहे। मुंबई गोवा महामार्ग हा अवघ्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे असं बोलायला हरकत नाही। 14 वर्ष हा महामार्ग वनवास भोगत आहे। काही महिन्यांपूर्वी अर्धवट का होईना झालेला हा रस्ता, त्यातील मोऱ्या आता पाऊस अजून सुरू देखील झाला नाही तेवढ्यातच खचायला सुरुवात झाली आहे। लांजा तालुक्यातील वाकेड येथे मोरी खचली आहे। यावरून मुंबई गोवा महामार्गावरील मोऱ्यांची कामे किती निकृष्ट दर्जाची झाली आहेत यावरून स्पष्ट होतंय। मोऱ्या खचल्याने वाहने आपटून बंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे वाकेड गावातले ग्रामस्थ रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना मोऱ्या खचल्या असल्याच्या सूचना करत आहेत। पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाला हा दणका बसला असून फुकटचे श्रेय घेणाऱ्या प्रत्येकाचे तोंड यामुळे बंद झाले आहे। परंतु तरी देखील जनतेच्या ही बाब लक्षात येईल का की जनता जैसे थे आहे तो वनवास पुन्हा भोगायला तयार आहे, हे काही समजायला मार्ग नाही। माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण राणे, वाकेड ग्रुप ग्रामपंचायत वाकेड बोरसडे आणि या गावचा मी ग्रामस्थ आहे। आणि आता प्रातिनिध्यदर्शनी म्हणजे आत्ताच्या इथे आम्ही असलेल्या मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या, ज्या काही झालेले त्याचं बांधकाम हे असं निकृष्ट दर्जाचं असल्या कारणाने इथे ॲक्सिडेंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे। आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतोय, मोऱ्या खचलेल्या आहेत। अशी त्या संपूर्ण ह्या रस्त्याला ज्या काही मोऱ्यांची बांधकामं झाली ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात। त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा। यंत्रणेने आम्ही फोन करतोय, सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत, तरी कृपया याची ताबडतोब तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि बांधकाम विभागाकडे ताबडतोब याची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।